जीवन कौशल्य शिक्षणाची व्याप्ती ही आपण या व्हिडिओतून समजून घेऊ। रोजच्या जीवनातील आव्हानं पेलण्यासाठी आणि सततच्या बदलत्या वातावरणाशी सक्षमपणे लढण्याची तयारी करून घेण्यासाठी जीवन कौशल्य आवश्यक असतात। जीवन कौशल्य या मानसशास्त्रीय क्षमता आहेत ज्या सकारात्मक वर्तन आणि वैयक्तिक विकासाला सक्षम बनवतात। जीवन कौशल्यांचा विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, आजीवन चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणूनच दैनंदिन जीवनापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जीवन कौशल्य शिक्षणाची व्याप्ती आहे। जीवन कौशल्य शिक्षण हे चांगलं जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करते। WHO आणि वर्ल्ड बँक किंवा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना यांनी जीवन कौशल्य शिक्षणाचा पुरस्कार केलेला आहे। त्यावेळी त्यांनी ज्या देशाच्या गरजा कोणत्या आहेत तर त्यानुसार जीवन कौशल्य शिक्षणाची रचना केलेली आहे। जीवन कौशल्याचं जर स्वरूप पाहिलं, त्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की संपूर्ण जीवनामध्ये जीवन कौशल्य हे अधिक आवश्यक आहे। आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सुद्धा जीवन कौशल्य शिक्षणाचा विचार केला गेलेला आहे। जीवन कौशल्यामध्ये अनेक घटक आहेत आणि हे घटक संपूर्ण जीवनभर हे आवश्यक असतात। उदाहरणार्थ स्वजाणीव, समस्या निराकरण, तणावाचे निराकरण, आंतरवैयक्तिक संबंध, निर्णय क्षमता, सर्जनशील विचार, चिकित्सात्मक विचार, भावनांचे निराकरण, परिणामकारक संभाषण, सहानुभूती, सहसंवेदना, तर हे सर्व कौशल्य जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात आणि या सर्वांचा समावेश हा जीवन कौशल्य शिक्षणामध्ये होत असतो। आज केवळ शाळांमध्येच नाही तर महाविद्यालयांमध्ये सुद्धा जीवन कौशल्यावर आधारित वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस सुरू करण्यात आलेले आहेत। तसंच खाजगी संघटनांकडून सुद्धा जीवन कौशल्य शिक्षणावर आधारित सेमिनारचं आयोजन केलं जातं, शॉर्ट टर्म कोर्सचं आयोजन केलं जातं। जागतिकीकरणामध्ये जीवन कौशल्यांचं वाढलेलं महत्त्व लक्षात घेऊन हे जीवन कौशल्याचं शिक्षण देणं अतिशय गरजेचं झालेलं आहे। आणि असं नाही की फक्त शिक्षण क्षेत्रामध्येच जीवन कौशल्य शिक्षणाची आवश्यकता आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तर जीवन कौशल्य शिक्षण हे दिलं जातंच, पण औद्योगिक क्षेत्रात सुद्धा कामगारांना जीवन कौशल्य शिक्षण दिलं जातं। त्यांच्यासाठी चर्चासत्रांचं आयोजन केलं जातं, परिषदांचं आयोजन केलं जातं आणि त्यामधून जीवन कौशल्य शिक्षण हे दिलं जातं। आपल्याला असं म्हणता येईल की आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जीवन कौशल्य शिक्षणाने पूर्ण व्यापून टाकलेलं आहे। जीवन कौशल्य शिक्षण ही काळाची गरज आहे असं म्हणणंच योग्य होईल। जगामध्ये प्रत्येक व्यक्ती तिला गुणवत्तापूर्ण जीवन हवं असतं, कारण गुणवत्तापूर्ण जीवनाचं महत्त्व हे प्रत्येक व्यक्तीने जाणलेलं असतं। जीवन कौशल्यांमुळे जीवनाच्या सर्व बाजूंचं परीक्षण करता येतं। संपूर्ण जीवन हे जीवन कौशल्यांवर आधारित आहे। मग अगदी उदरनिर्वाह जरी असेल तर उदरनिर्वाहासाठी जर व्यक्तीला समाजामध्ये तग धरून राहायचं असेल तर त्यासाठी जीवन कौशल्य हेच व्यक्तीला सक्षम बनवत असतात। शाळेमधले विद्यार्थी, महाविद्यालयातले विद्यार्थी, शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक या सर्वांसाठीच जीवन कौशल्य हे अतिशय उपयुक्त असतात। प्रत्येक व्यक्तीजवळ अनुभवांचा खजिना असतो। जीवनामध्ये व्यक्तीला काहीतरी करायचं असतं, आपण काय करणार आहोत तर हे त्यांनी ठरवलेलं असतं आणि हे ठरवलेलं जर सत्यात उतरवायचं असेल तर त्यासाठी जीवन कौशल्य शिक्षण हे आवश्यक असतं। तसंच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समुपदेशन करावं लागतं आणि प्रभावी समुपदेशन करण्यासाठी प्रभावी संप्रेषण गरजेचं असतं आणि हे जीवन कौशल्य शिक्षणामुळे शिकता येतं। मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा जीवन कौशल्य शिक्षणाची आवश्यकता असते।
तर शिक्षणामध्ये शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, अभ्यासक, व्यवस्थापक, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पर्यवेक्षक, विद्यार्थी, शिक्षक, प्रशिक्षक या सर्वांसाठीच जीवनकौशल्य शिक्षणाची गरज आहे. तसंच उद्योगामध्ये समन्वयक, प्रशिक्षक, समुपदेशक, व्यवस्थापन मंडळ, कामगार संघ, मार्गदर्शक यांच्यासाठी जीवनकौशल्य शिक्षणाची गरज आहे. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की शिक्षण क्षेत्र असो किंवा उद्योग क्षेत्र असो, प्रत्येक ठिकाणी मुख्य घटक ते शेवटच्या घटकपर्यंत जीवनकौशल्य शिक्षण हे व्यापलेलं आहे आणि हेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आहे. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की जीवनकौशल्य शिक्षणाची व्याप्ती काय आहे, तर शाळांमध्ये वेगवेगळे विषय त्यामधून जीवनकौशल्य शिक्षण हे दिलं जातं. महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेसचं आयोजन केलं जातं. खाजगी संघटनामार्फत सेमिनार, शॉर्ट टर्म कोर्स यांचं आयोजन केलं जातं. शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी तसंच शिक्षण क्षेत्रातील अनेक घटकांसाठी जीवनकौशल्य हे दिलं जातं. औद्योगिक क्षेत्रामध्ये कामगारांना जीवनकौशल्य शिक्षण हे दिलं जातं. मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी जीवनकौशल्य शिक्षण हे आवश्यक असतं. थोडक्यात म्हणजे दैनंदिन जीवनापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जीवनकौशल्य शिक्षणाची व्याप्ती ही आहे. तसंच आपल्याला असंही म्हणता येईल की उदरनिर्वाहापासून तर गुणवत्तापूर्ण जीवन जगण्यापर्यंत जीवनकौशल्य शिक्षणाची व्याप्ती आहे. जे जीवन व्यक्तीने ठरवलेलं आहे त्याला काय व्हायचं आहे, तर हे स्वप्न सत्यात उतरवण्याची क्षमता ही जीवनकौशल्यामध्ये आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जीवनकौशल्य शिक्षणाची व्याप्ती ही सांगता येते. शाळा, महाविद्यालय, खाजगी संघटना, शिक्षण क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, मार्गदर्शन व समुपदेशन, दैनंदिन जीवनापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत, उदरनिर्वाहापासून तर गुणवत्तापूर्ण जीवन जगण्यापर्यंत आणि ठरवलेलं सत्यात उतरवण्यासाठी जीवनकौशल्य शिक्षणाची व्याप्ती ही आहे. अशा प्रकारे आपण जीवनकौशल्य शिक्षणाची व्याप्ती ही समजून घेतली.